उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जनता दरबार होणार आहे। भाजपचा पुन्हा ठाणे शहरामध्ये हा जनता दरबार भरणार आहे आणि वनमंत्री गणेश नाईक हे हा जनता दरबार घेणार आहेत। आधीच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये एक राजकीय सुप्त संघर्ष सुरू आहे आणि त्यामध्ये आता गणेश नाईक ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत। दोन्ही नेत्यांमधला वाद त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोपरी इथं येऊन गणेश नाईक यांनी त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष आव्हान दिलं असल्याची देखील चर्चा सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये तयार राहा असा सल्ला गणेश नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे। उद्याला त्या ठिकाणी एकला चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। गणेश नाईक एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे, वरिष्ठ आहे, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलेलं असं कळलं मला।